पंतप्रधान खूप काही बोलले, घराणेशाहीवरती पण बोलले आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले. आज मी नेमकं अशा मतदारसंघात आलोय की जिथे गद्दारांची घराणेशाही आपल्याला गाडायची, गद्दारांची घराणेशाही. मी माननीय पंतप्रधानांना सांगतो की उगाच घराण्यावरती बोलू नका. तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोलला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती घराण्यावरती तुमच्यावरती बोलू. आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराण्याशिवायवरती बोलायचं, जो घरंदाजच नाहीये तो काय घराण्याशिवायवरती बोलणार. आणि हे त्यांना माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं, घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये. म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली मी सरळ म्हणतोय ठाकरेंची घराणेशाही नकोशी झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली. प्राणप्रिय गद्दारों से मेरा बहुत पुराना रिश्ता है, अब भी है. अशी ही सगळी घराणेशाही जी गद्दारांची ती गाडून टाकायची, ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार आहेत ते मी बघायला आलो. गद्दारी नाही तर विधानसभेत सुद्धा लढावी लागेल. महापालिका कधी होतील धावत आहेत. आता बाकीचं भाषण मी इकडे काही करणार नाही कारण बोलण्यासारखं खूप आहे. 23 जानेवारीला मी बोलणार आहे नाशिकला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.